नमस्कार. ठरलं तर मग या मालिकेच्या 11 जुलैच्या भागामध्ये काय होणार आहे ते आपण पाहू. सुरुवातीलाच आपण पाहतो की आपल्या हिरोईनने घरामध्ये एक छोटा बॉक्स ठेवलेला असतो. अश्विन तिथे येतो आणि त्या बॉक्सकडे बघत असतो. अश्विनला वाटतं कोणीतरी बॉक्स ठेवलाय तिथे. तो जोर जोरात ओरडायला लागतो, बॉम्ब, आपल्या घरात बॉम्ब ठेवलाय, ए लवकर या, कुणीतरी या लवकर, फायर ब्रिगेडला बोलवा, पोलिसांना बोलवा. तो घरामध्ये कालवा करतो. घरातील सर्वजण लोक जमा होतात. आपली हिरोईन तिथे येते आणि बोलते, अहो अश्विन भाऊजी, तो बॉम्ब नाहीये, तो बॉक्स मीच ठेवलाय. अश्विन बोलतो, मला आधीपासूनच माहित होतं, मी आपला असंच उगाचच मजा केली. अस्मी त्याच्यावर रागावते बोलते, मग काय टाइमपास म्हणून आरडाओरडा करून आम्हा सगळ्यांना इथं बोलवलंस तू? पूर्णाजी बोलते, तू थांब ग, कसला बॉक्स आहे या? आपली हिरोईन बोलते, पूर्णाजी, या बॉक्सचं नाव बजेट बॉक्स आहे. बजेट बॉक्स म्हणजे? आपली हिरोईन बोलू लागते, बजेट बॉक्स म्हणजे दर महिन्याला आपल्या घराचा खर्च हे बाबा आणि भाऊजी समप्रमाणात उचलतात. मला असं वाटतं की त्यांनी ती रक्कम माझ्या हातात न देता या बॉक्स मध्ये जमा करावी, म्हणजे रक्कम एका माणसाच्या ताब्यात न राहता पूर्ण कुटुंबाच्या ताब्यात राहील. पूर्णाजी बोलते, काय? आपली हिरोईन बोलते, काय झालं पूर्णाजी, तुम्हाला ही कल्पना नाही आवडली? पूर्णाजी बोलते, नाही खूप आवडली ग, पण तुला हे सुचलं कसं? आपली हिरोईन बोलते, पूर्णाजी, मला ना ही आयडिया आश्रमात असताना सुचली होती. आम्ही ना तिथं घर खर्चासाठी एक बॉक्स बनवला होता. त्यात प्रत्येकाला जमेल तसे आम्ही पैसे जमा करायचो आणि देवाच्या समोर एक पेटी होती, त्यात आम्ही काकांच्या डायलिसिसचा खर्च जमा करायचो. मला असं वाटलं की तीच कल्पना इथे वापरून बघावी. प्रतापराव बोलतात, पूर्णाई, तुलाही तेच आठवतंय ना जे मला आठवतंय? पूर्णाई बोलते, हो. पूर्णाजी बोलते, प्रतिमाचीच पुंजी. आपला हिरो बोलतो, व्हॉट पुंजी? पूर्णाजी बोलते, प्रतिमाने ना एक छान नक्षीदार डबा ठेवला होता. ती त्यात तुमच्या आजोबांना, प्रतापला त्यात पैसे टाकायला सांगायची आणि म्हणायची की आता हे पैसे कोणा एका व्यक्तीच्या हातात जाणार नाहीत, तर सगळ्या कुटुंबाच्या हातात राहतील आणि त्या डब्याला आम्ही प्रतिमाची पुंजी म्हणायचो. अश्विन बोलतो, अरे पण हे तर सगळं सेम टू सेम आहे. पूर्णाजी बोलते, मग आता सायली म्हणते तसं तुम्ही तिघांनी या डब्यामध्ये पैसे टाका. आता ही सायलीची पुंजी असेल, तिघे जण त्या डब्यामध्ये पैसे टाक. अस्मी बोलते, हे सगळं करायची काय गरज आहे? हे तिघजण मम्माच्या हातात दर महिन्याला पैसे देतच होते की. आपली हिरोईन बोलते, अस्मिता ताई, तो आईंचा अधिकार आहे, पण बाबा माझ्यापेक्षा मानाने आणि वयाने मोठे आहेत, मी कुठल्या अधिकाराने त्यांच्याकडे पैसे मागायचे? पूर्णाजी बोलते, सुभेदाराची सून या अधिकाराने. तू आज जे केलंस ना ते छानच केलंस बाळा. अगं या घराची मालकीन म्हणून मी तुला सगळे अधिकार दिलेत, अगदी पूर्ण विश्वासाने, आणि आता माझी खात्री पटली की तू या विश्वासाला कधीच तडा जाऊ देणार नाही. पुढे आपण पाहतो की इकडे तन्वी लवकर उठून घरामध्ये धूप फिरवत असते. एवढ्या तिथं रविराज येतो आणि बोलतो, तन्वी काय तू घरामध्ये धूप फिरवतेस? कुणी सांगितलं? सुमननं सांगितलं का तुला हे? तन्वी बोलते, नाही हो, सुमन काकूनी नाही सांगितलं, मला तसं वाटलं की धूप फिरवावा. म्हणजे बाबा, आई गेल्यापासून घरातलं वातावरण थोडं विचित्र झालं होतं ना, शिवाय मी सुद्धा जरा वेड्यासारखी वागले, म्हणून म्हटलं की संध्याकाळच्या वेळेला कशी घरातली पिढा बाहेर जाते, लक्ष्मी आत येते, त्यामुळे म्हटलं कसं घरातलं वातावरण शुद्ध करावं. रविराज बोलतो, शुद्धीकरण करायचं असतं आणि ते नेहमी तिन्ही सांजेच्या वेळेला करायचं असतं. प्रतिमा नेहमी करायची. तन्वी बोलते, आई पण करायची का असं? तेव्हाच मला असं मनापासून वाटलं करावं असं. बाबा बघा ना आता किती प्रसन्न वाटतंय ना, म्हणजे आई जेव्हा होती नाही तर तेव्हा जसं वाटायचं ना तसं वाटतंय. रविराज बोलतो, तू ना आज खरंच प्रतिमाची आठवण आणून दिलीस. आता ना तो असंच या घरामधील वातावरण समाधानी राहण्यासाठी नेहमी प्रयत्नशील राहा. तन्वी बोलते, हो बाबा, आणि रविराजच्या पाया पडते. रविराज बोलतो, सुखी राहा आणि संध्याकाळी असा धूप फिरवत राहा. तन्वी बोलते, रोज? हो, रोज फिरेन बाबा, नक्की. रविराज निघून जातो. रविराज गेला की तन्वी धुपाचं खाली ठेवते आणि स्वतःशीच बोलते, तुला असंच पटत राहो की मी तुझी आणि प्रतिमाची मुलगी आहे, त्यासाठी आधी धूप फिरवेन आणि मग तुझ्या घरचे वासे फिरवेन. इकडे आपला हिरो आपल्या हिरोईनला बोलत असतो, मला कळतं मिसेस सायली तुमच्या मनात काय चाललंय, पण पूर्णाजीने आज तुम्हाला पहिल्यांदा या घराची सून म्हणून एक्सेप्ट केले, ते तरी एन्जॉय करा तुम्ही. मिसेस सायली, खोटं बोलणं हे फक्त मधुभाव सुटेपर्यंतच करायचंय आपल्याला. एकदा मधुभाव सुटले ना की त्या सिच्युएशनला मी लगेच तुम्हाला प्रपोज. आपला हिरो बोलता थांब, प्रॉमिस करतो तुम्हाला की त्यानंतर मी घरात सगळ्यांना नीट समजावून सांगेन. आपली हिरोईन बोलते, आपण अशी स्वतःची किती दिवस समजूत घालणार आहोत सर? मधुभाव कधी सुटणार? आणि कसे प्रियाने आपला जरी इथे फायदा करून दिला असला ना तरी तिने माझा आणि माझ्या आश्रमाचा खूप नुकसान केलंय. आपला हिरो बोलतो, आय नो मिसेस सायली, पण ज्या केसमध्ये आय विटनेस खोटं बोलतो ना त्या केसमध्ये थोडा वेळ लागतोच आणि प्रिया कधीही खरं बोलणार नाहीये. बोलेल कधी ना कधी तरी तन्वी नक्कीच खरं बोलेल आणि मधुभाव सुटण्यासाठी ते खूप गरजेचं आहे मिसेस सायली. कुणीतरी तन्वीकडून खूप हुशारीने काढून घ्यायला पाहिजे की त्या रात्री नक्की आश्रममध्ये काय घडलं होतं. प्रियाला खूप मी चांगलं ओळखते सर, खूप आतल्या गाठीची आहे ती. कुणीही कितीही प्रयत्न केले ना तरी आडमार्गाने कोणीही तिच्याकडून नाही काढू शकणार. आपल्या हिरोला एक कल्पना सुचते. तो बोलतो, बाकी कोणी नाही,
पण मी करू शकतो. आपली हिरोईन बोलते तुम्ही कसं काय काढून घ्याल सर? तुमच्याशी खरं का बोलेल ती? म्हणजे जो वकील तिच्या विरोधात केस लढतोय त्याच्याशी खरं का बोलेल ती? आपला हिरो बोलतो वकिलाशी बोलणार नाही, पण तिच्या लहानपणीच्या मित्राशी नक्कीच बोलेल. आपली हिरोईन बोलते म्हणजे तुमच्या डोक्यात नक्की काय चाललंय सर? आपला हिरो बोलतो हे बघा, जर मी तन्वी सोबत प्रेमाचं नाटक केलं तर? आपली हिरोईन चिडून बोलते काय? आपला हिरो बोलतो काय झालं, तुम्ही इतकं का ओरडताय? तुम्ही असं विचित्र बडबडाल आणि मी आरडाओरडा करणार नाही तर काय करणार आहे? अहो हे ऐकायला जरी विचित्र वाटत असेल तरी लॉजिकली करेक्ट आहे मिसेस सायली. जरा विचार करा, तन्वीच्या मनात अजूनही माझ्याबद्दल सॉफ्ट कॉर्नर आहे. अजूनही तिला माझ्याशी लग्न करायचं आहे मिसेस सायली, आणि या गोष्टीचा आपल्या केससाठी आपल्याला फायदा करून घेतला पाहिजे. आपले हिरोईन जास्त चिडतेने बोलते म्हणजे आता तुम्ही केससाठी तिच्या जवळ जाणार? आपला हिरो बोलतो असं जवळ जाणार नाहीये मिसेस सायली, तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा. मी फक्त असं दाखवेन की मी तन्वीच्या खूप प्रेमात पडलोय. ट्रॅप लावणार मी, असा फक्त दाखवणार मी. आपले हिरो बोलते पण सर तुम्ही काहीतरी वेगळा ट्रॅप लावा ना. कुठला? आपले हिरो बोलते तो नाही का, तो मी नाही का. आपला हिरो बोलतो नाहीये ना, दुसरा कुठला ट्रॅप नाहीये ना. माझे सगळे प्रयत्न करून झालेत मिसेस सायली. तन्वीला आश्रमात सुद्धा घेऊन गेलो, सीन रिक्रिएट केला मी. तन्वी गडबडली सुद्धा होती, पण ती इतकी हुशार आहे ना, तिने लगेच सगळं सावरून घेतलं. तिचा फक्त एकच वीक पॉइंट आहे मी जर तिला असं दाखवलं की मी तिच्या प्रेमात पडलोय तर ती मला सगळं खरं सांगेल. आपली हिरोईन बोलते पण प्रेमाचं नाटक म्हणजे तुम्ही खूप काही करणार. नाही मला नाही चालणार हे, तुम्ही दुसरं काहीतरी विचार करा, मला नाही चालणार. आपला हिरो बोलतो का नाही चालणार? नाही म्हणजे प्रॉब्लेम काय? आणि मेन म्हणजे तुम्ही इतकं जेलस आणि इन्सिक्युअर का होताय? नाही म्हणजे लास्ट टाइम जेव्हा मी आणि तन्वी इथे होतो या बेडवरच, आम्ही दोघं एकत्र होतो तेव्हा तुम्ही आला होता ना. सॉरी चुकलं माझं, आणि निघून गेला होता तुम्ही. मग आता काय झालं? आता का चिडताय तुम्ही? आपली हिरोईन मनातच बोलते मी कसं सांगू तुम्हाला की त्यावेळची परिस्थिती पूर्ण वेगळी होती. मी तेव्हा तुमच्या प्रेमात पडले नव्हते ना. आपले हिरोईन बोलते मी चिडले कारण? आपला हिरो बोलतो सांगा ना का चिडलात? आपले हिरोईन बोलते कारण मी प्रियाला ओळखते, ती कधी कशी वागेल ना काही सांगता येत नाही. आणि एक वेळ मी दुसऱ्या मुलीबरोबर हे नाटक खपून घेतलं असतं, पण प्रिया बरोबर अजिबात नाही. प्रियाची बुद्धी अशी चालते ना की तुम्ही वागायला जाल एक आणि घडेल काहीतरीच. आपले हिरोईन बोलते मला एक सांगा, तुमच्या डोक्यात हा आपल्या नादीपासूनच होता ना, म्हणून तिच्या बरोबर पास्ता खायला गेलात ना तुम्ही? आपला हिरो बोलतो पास्ता तिच्या सोबत कधी? नाही पास्ता खायला मी आणि चैतन्य सोबत गेलो होतो, तन्वी ऑफिस मध्ये आली होती. आपले हिरो बोलते बस तुमची प्रेम कहाणी मला ऐकायची नाहीये. प्रेम कहाणी? कुठली प्रेम कहाणी? हो का, जड जाणार आहे? नाहीतर काय की मज्जा येणार आहे? मज्जा माय फूट. जर मज्जा करायची असती मला तर 1 वर्ष आधीच मज्जा केली असती ना मी. मिसेस सायली प्लीज ऐका माझं, आता दुसरा कुठला उपाय नाहीये आपल्याकडे, हा शेवटचा उपाय. सायली हळूच बोलते आपला हिरो बोलतो ग्रेट, फायनली तुम्ही कन्व्हिन्स झालात, त्याबद्दल हात मिळवा. आपली हिरोईन बोलते हो कधी म्हणाले मी? तुम्ही आताच असं म्हणालात ना. आणि हो यात फरक असतो. झोपा आता, सकाळी दुसरं काहीतरी सुचेल. नाही मिसेस सायली अहो ऐका माझं. शुभरात्री, झोपा. प्रेमाची नाटकं करतायत, स्वतःशीच बडबडत आपली हिरोईन झोपायला जाते. इकडे सकाळी प्रियाने एका मुलीला रांगोळी काढायला बोलवलं. त्या मुलीने छान रांगोळी काढलेली असते. त्या मुलीला प्रिया बोलते मी जसं तुला सांगितलं तशीच तू रांगोळी काढलीस, मी तुला पैसे ऑलरेडी ट्रान्सफर केलेत, निघ. ती मुलगी निघून जात. घरामध्ये रविराज सुमन जवळ येतो आणि बोलतो सुमन तन्वी कुठे आहे का? खोलीत गेली का? सुमन बोलते नाही खोलीत नाहीये, अंगणात आहे बाहेर. रविराज बोलतो अंगणात काय करते? सुमन बोलते माहित नाही, पण जाताना मला बजावून गेले की तासभर बाहेर यायचं नाही म्हणून, आपल्याला कसं तरी सरप्राईज देणार आहे म्हणे. भाऊजी मला वाटतं ना ती रांगोळी काढत असेल, कारण सकाळी मला विचारत होती रांगोळी कुठे आहे म्हणून. रविराज बोलतो हो, पण आता 1 तास झाला असेल, जाऊया आपण बाहेर. दोघेही बाहेर येतात. इकडे आपली हिरोईन सकाळी स्वयंपाक करताना स्वतःशीच बडबडत असते. प्रेमाचं नाटक करायचंय म्हणे. एवढे मोठे वकील आणि काय सुचलंय तर हे. एवढ्यात आपला हिरो तिथे येतो बोलतो गुड मॉर्निंग मिसेस सायली, आज माझी कॉपी नाही दिली मला. आपली हिरोईन तिथंच असणारा कप आपल्या हिरोच्या पुढे आपटते. आपला हिरो बोलतो तुम्ही अजूनही चिडलेला आहात का? हे बघा ही बेस्ट आयडिया आहे. तन्वीचा एकच वीक पॉइंट आहे, तोही मी. तुम्ही थोडा तरी विचार करा ना. अहो नाटक तर करायचंय आपल्याला, आणि काहीच दिवसांचा प्रश्न आहे. मिसेस सायली तन्वी खरंच खूप हुशार आहे. आपली हिरोईन बोलते हो खूप हुशार आहे. आपले हिरोईन रागाने भाजीमध्ये खूप मसाला टाक. मिसेस सायली मी काय म्हणतोय ना. आपली हिरोईन चिडतीने बोलते काय म्हणताय तुम्ही? आपला हिरो बोलतो तन्वीने खरं बोलायला नकोय का? हवंय ना. हे बघा मिसेस सायली आपल्या दोघांनाही मधुभाव लवकरात लवकर सुटायला हवेत, मग तरी तुम्ही समजून का घेत नाही यात? आपली हिरोईन परत चिडतीने बोलते काय समजून घ्यायचं मी की तुम्ही तिच्यावर प्रेम करणार? आपला हिरो बोलतो प्रेम नाही प्रेमाचं नाटक करणार फक्त. इकडे रविराज आणि सुमन बाहेर येतात. तन्वी रांगोळी काढत असते.
रविराज बोलतो, तन्वी अगं किती छान रांगोळी काढलीस तू. तन्वी बोलते, बाबा तुम्हाला खरंच आवडली रांगोळी. रविराज रांगोळी बघत बोलतो, अगं मस्तच काढलीस रांगोळी, पण हे डिझाईन कसं काढलंस तू. तन्वी बोलते, म्हणजे बाबा मी स्वतःहून काढलोय, हे कोणी सांगितलं नाहीये. अगं पण हे असं डिझाईन प्रतिमा काढायची आणि तू ही अगदी असं सेम टू सेम कसं काय काढलं. सुमन बोलते, अहो असं काय विचारताय भाऊजी, म्हणजे प्रतिमा वहिनींचे गुण तन्वी मध्ये येणारच ना. तन्वी बोलते, बाबा या आधी मी रांगोळी काढायला बसले होते ना, तेव्हा थोडी डिस्टर्ब होते, तेव्हा माझं लक्षच लागत नव्हतं, पण आज मी डोळे मिटले आणि आईची आठवण काढली आणि रांगोळी काढायला बसले. कोणास ठाऊक कसं पण असा जरजर हात माझा फिरू लागला आणि माझ्या हातून अशी छान रांगोळी उमटली, मलाच कळलं नाही. बाबा आई इतकी चांगली रांगोळी नसेल जमली मला, पण मी खूप मनापासून रांगोळी काढली. रविराज बोलतो, तुझी आई तुझ्या रूपाने आमच्यातच आहे, देव करो आणि अशा अनेक गोष्टी तुझ्या हातून घडू देत. रविराज निघून जातो आणि आजचा भाग येथेच संपतो.